सावजी जेवण जर माझ्यासारख्या माणसांनी खाल्लं तर किमान 1 महिना हॉस्पिटलमध्ये जाईल, असं विधान तुकाराम मुंडेंनी केलं आणि त्यावरून वादाची फोडणी पडली। कालपर्यंत तुकाराम मुंडेंचं कौतुक करणारे लोक आज त्यांच्यावर टीका करतायत। याला कारण आहे सावजी मटण। सावजी मटण हे फक्त मटण नाहीये, तो विदर्भातल्या लोकांच्या काळजाचा विषय। कारण या मागे दडलेला आहे एक इतिहास, अस्मिता आणि परंपरा। या सावजी मटणाचा इतिहास नक्की काय सांगतो या व्हिडिओत। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। सावजी सारखं ऑइली फूड खाल्लं तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर दुसरं काय होईल, असं म्हणत तुकाराम मुंडेंनी खाण्याच्या सवयी बदलण्याचा सल्ला दिला होता। आता त्यांचं डिपार्टमेंटच असं आहे, त्यामुळे त्यांनी असं विधान करणं साहजिक होतं, पण यामुळे विदर्भाची लोक ऑफेंड झाली आहेत। सावजी हॉटेल चालकांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की नागपुरात जवळपास 1000 सावजी हॉटेल्स आहेत। एका हॉटेलमध्ये एका दिवसाला ऑन एन ॲव्हरेज 200 लोक जेवतात। सावजी आरोग्यासाठी चांगलं नसतं तर नागपुरातली सगळी रुग्णालये भरली असती, तसंच रुग्ण रस्त्यावर दिसून आले असते। सावजी हा ब्रँड आहे, सावजीमुळे कुणालाही इजा होत नाही। नागपूर शहरात आज 1000 सावजी भोजनालय आहेत। तुम्ही रोज रात्री फेरफटका मारून बघा, तुम्हाला सावजी भोजनालय नेहमी फुल दिसेल, असं त्यांचं म्हणणं आहे। आता हा वाद एवढा वाढलाय की परंपरा म्हणून सावजी व्यवसाय करणारे सावजी हॉटेल मालक आणि सावजी समाजाचे प्रतिनिधी तुकाराम मुंडे यांच्यावर चिडलेत। तुकाराम मुंडे यांनी माफी मागावी, अन्यथा कोर्टात मानहानी टाकू असा इशारा सावजी कम्युनिटीने दिलाय। या सगळ्या वादावर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं म्हणणं आहे की सावजी बनवण्याची खास पारंपरिक पद्धत आहे, तशा पद्धतीने बनवलं तर ते पोटासाठी त्रासदायक ठरत नाही। पण आजकाल जास्त तेल आणि तिखट टाकलं म्हणजे सावजी, असं म्हणत सोशल मीडियावर गैरसमज पसरवला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पण मुळात ज्यावरून हे सगळं सुरू आहे ते सावजी नक्की काय सांगतो। मध्य भारतात राहणाऱ्या विणकर, ज्यांना हलवा कोष्टी म्हटलं जातं, त्या समाजाची देण म्हणजे ही सावजी खाद्य संस्कृती। पूर्वी नागपुरात मोठ्या संख्येने मिल्स होत्या। या मिल्समध्ये अनेक राज्यातले लोक कामासाठी यायचे। मध्य प्रदेश नागपूरपासून जवळच असल्यामुळे तिथले काही हलवा कोष्टी लोकही नागपुरात मिल्समध्ये काम करण्याच्या हेतूने आले होते। पुढे ज्या मिलसाठी हे कामगार दुसऱ्या राज्यातून आले होते त्या मिल्स बंद पडल्या। मग घरी माघारी कसं जायचं, पोटा पाण्याचा प्रश्न उभा राहिला। अशातच काहींनी घरीच सावजी खानावळ काढण्याचं ठरवलं। या खानावळी चर्चेत येऊ लागल्या आणि पुढे गोळीबार चौकात पहिल्यांदा सावजी हॉटेल सुरू झालं। हे सावजी मटण हळूहळू फेमस व्हायला लागलं। काही सावजी हॉटेल्सला विशेष प्रसिद्धी मिळाली आणि विशेष म्हणजे ज्या कोष्टी बांधवांनी हे सावजी हॉटेल सुरू केलं ते सावजी म्हणून ओळखू लागले। आता जो वाद सुरू झालाय त्यात नागपूरकर सावजीवाल्यांनी उडी घेतली, कारण सावजी मटण हे नागपूरकरांची ओळखच बनली आहे। या सावजीचा मसाला खूप वेगळ्या पद्धतीने तयार केला जातो, म्हणून सावजी खाद्यपदार्थांना वेगळी ओळख मिळाली। महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या सावजींची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे। सावजीसाठी मसाले आधी भाजले जातात। सुकी लाल मिरची, धने, जिरे, काळी मिरी, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, खसखस, सुकं खोबरं, कांदा आणि लसूण खास पद्धतीने तव्यावर भाजून घेतलं जातं। त्यानंतर ते मसाले गरम पाण्यात उकळले जातात आणि त्यानंतर पाटा वरवंट्यावर थोडं पाणी घालून वाटले जातात। त्यानंतर तयार झालेली विशिष्ट मसाला पेस्ट हीच सावजी मसाल्याचा गाभा मानली जाते। मसाले भाजलेले असल्यामुळे भाजीचा रस्सा हा थोडा काळपट आणि चवीला हलकासा कडवट लागतो आणि सावजी मसाल्याचा रस्सा सुद्धा पातळ असतो। या सावजी मसाल्यात शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ तयार केले जातात। मांसाहारात सावजी मटण, सावजी चिकन, सावजी खूर, सावजी कलेजी, सावजी खिमा, अंडा करी, तर शाकाहारात मसाला वांग, खाकसची भाजी, डाळ कांदा, गवारच्या शेंगा, पातोडी, तर्री पोहे हे पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत। आपल्यातल्या अनेकांना सावजी मसाल्याच्या भाज्या किंवा मटण आवडत सुद्धा असेलच, पण आजकाल सावजी म्हणजे खूप तिखट आणि तेलाचा तवंग असल्याचा समज निर्माण झालाय। कदाचित याचमुळे तुकाराम मुंडेंनी अशा प्रकारचं विधान केलं असावं। आता खरंच सावजीमुळे तुम्ही आजारी पडाल का, तर यावर आहार तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सावजीमध्ये ज्या प्रकारचे मसाले टाकले जातात ते चांगले असतात, त्यांचा प्रॉब्लेम नाहीये। पण जास्त तेल, जास्त तिखट मसाले यामुळे पोटदुखी नक्कीच होऊ शकते। म्हणूनच तुकाराम मुंडेंचा दावा काही अंशी पटतो, कारण सावजीच्या नावावर अनेक बोगस सावजी हॉटेल्स व्यावसायिकांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। तिखट आणि तेलकटच्या नावाने अनेक व्यावसायिक तेलाचा आणि तिखटाचा भाजीत अतिरिक्त वापर करतात, त्यामुळे पोटदुखीसारखे आजार होतात। चुकीची पद्धत वापरल्यामुळे सावजी पदार्थाची चव खराब होते। योग्य पद्धतीने सावजीचा रस्सा तयार केला तर जळजळ होणार नाही, सावजी नक्कीच छान होईल आणि त्याच्या प्रेमात तुम्ही नक्कीच पडाल। काय मग, तुम्हाला आवडतं की नाही सावजी जेवण? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती।